नमस्कार. आज 8 जानेवारी 2023 वार आहे रविवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी. परदेशी विद्यापीठांना मुक्तद्वार दिल्यास उच्च शिक्षणात दरी निर्माण होईल असं तज्ज्ञांचं वगैरे म्हणणं आहे. म्हणजे आपण काल बातमी पाहिलेली होती की परदेशी विद्यापीठ म्हणजे जे बाहेरील देशातून भारतामध्ये स्थायी वगैरे होऊ शकणार आहेत विद्यापीठ, त्यांना आपण परमिशन दिली होती UGC द्वारा. मग त्यावरती आता सध्याला टीकासत्र वगैरे चालू झालेलं आहे. म्हणजे जे शिक्षण तज्ज्ञ वगैरे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की जर आपण बाहेरून जे विद्यापीठ वगैरे येणार आहेत त्यांना फक्त जर स्वायत्तता दिली म्हणजे ते ॲटॉनॉमस तत्वावर वगैरे कार्य करणार आहेत. ज्या पद्धतीने भारतामध्ये रिझर्वेशन लागू आहे, त्यानंतर जे फीस वगैरे आहे, ओके, हे सर्व वगैरे जर पाहिलं आपण तर यामध्ये त्यांना काय सर्व सूट दिलेली आहे. परदेशी विद्यापीठांना इथं सूट दिलेली आहे, परंतु भारतीय विद्यापीठ जर पाहिलं तर भारतीय विद्यापीठांना UGCचे जे नियमावली वगैरे आहे त्यानुसारच कार्य करायचं आहे. म्हणजे एकीकडे व्हॉलंटरी म्हणजे त्यांचं ॲटोनॉमस आहे व इकडे तशा पद्धतीने काहीच करता वगैरे येणार नाही. म्हणजे आता इथे पहा, पूर्वी जर अशा पद्धतीने जर पाहिला हा भारत, मग आता पूर्वी जर पाहिलं तर म्हणजे ज्यांची फायनान्शियल कंडिशन वगैरे स्टेबल आहे किंवा जे चांगल्या पद्धतीचे आहेत तेच विद्यार्थी काय करत होते, भारतातून दुसऱ्या देशात वगैरे स्थलांतर करत होते शिक्षणासाठी. ज्या पद्धतीने आपण युक्रेनचं वगैरे काल उदाहरण घेतलेलं होतं किंवा चायनाचं पण उदाहरण आपण काल घेतलेलं आहे. मग अगदी त्याच बेसिसवर जर सांगायचं झालं इथं, तर ज्यांची फायनान्शियल कंडिशन होती तेच बाहेर वगैरे जात होते. मग आता पण तेच होणार आहे. म्हणजे आता पहा, जर भारताने म्हणजे UGCने जर त्यांना स्वायत्तता दिली किंवा सूट जर तशा पद्धतीने वगैरे दिली तर काय होईल, एक रिझर्वेशन पॉलिसी इथं बंद पडणार आहे. रिझर्वेशन नसल्यामुळे काय होईल, त्यांची जे स्कॉलरशिप वगैरे आहे ती स्कॉलरशिप वगैरे त्या विद्यार्थ्यांना मिळणार नाही. ओके, एक प्रॉब्लेम इथं होईल. त्यानंतर फीस जी आहे ती फीस जास्त असेल, कारण त्या विद्यापीठाला आपण बाहेरच्या देशातून वगैरे मागवलेलं आहे. म्हणजे ते पण प्रोडक्ट कसं आहे, इम्पोर्टेड आहे. ओके, म्हणजे शिक्षण वगैरे जे फॅसिलिटीज वगैरे ते इम्पोर्टेड असणार आहे. त्यानंतर शिक्षकांचं पण आपण पाहिलेलं आहे. म्हणजे तेथील त्या विद्यापीठांमधील वगैरे जो स्टाफ आहे त्या स्टाफवर पण आपलं बंधन वगैरे नसणार आहे. मग ते स्टाफ भारतातील असेल किंवा म्हणजे अन्य परराष्ट्रामधून वगैरे येईल, त्याबद्दल आपल्याला कुठंच निर्णय नसल्यामुळे त्यांनी फीस वगैरे जे स्ट्रक्चर वगैरे ते अगदीच वाढवतील. यामुळे परिणाम कुठं होणार आहे पहा. 2020ची जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी वगैरे आहे, नवीन एज्युकेशन पॉलिसी जी आहे, त्याने म्हटलेलं आहे की परदेशी विद्यापीठांना आपण मान्यता वगैरे दिलेली पाहिजे. परंतु एवढी पण मान्यता न दिली पाहिजे की गरीब विद्यार्थ्यांना ते शिक्षण परवडणार नाही. ओके, मग आता पहा कशा पद्धतीने दरी निर्माण होईल. तर भारतामध्ये ऑलरेडी गरीब आणि श्रीमंत यामध्ये जी दरी आहे ती आपल्याला जास्त असलेली पाहायला मिळते. ओके, मग पहा, गरीब आणि श्रीमंतातील जी दरी आहे ती यातून भरून निघणार नाही. कारण पहा, गरीब जे असतील ते डायरेक्टली जे आपले सध्याचे रुरल विद्यापीठ वगैरे आहेत तिकडेच जातील. परंतु जे श्रीमंत व्यक्ती वगैरे असतील ते अगदीच त्यांना ते विद्यापीठ वगैरे परवडेल, त्यामुळे ते काय करतील, त्या परकीय विद्यापीठामध्ये वगैरे ते प्रवेश घेतील व जे गरीब आहेत ते इकडे भारतीय विद्यापीठामध्येच वगैरे प्रवेश घेतील. मग यामुळे बेसिकली काय होणार आहे, ही जी दरी आहे श्रीमंत आणि गरिबामधील जी दरी आहे ती परत एकदा उंचावणारच आहे असं शिक्षण तज्ज्ञांचं वगैरे म्हणणं आहे. मग पाहूयात आता UGCने गाईडलाईन जी आहे ती सध्याला पब्लिक डोमेनमध्ये वगैरे ठेवलेली आहे. मग यावरती त्यांनी प्रस्ताव वगैरे मांडलेले आहेत, म्हणजे आता प्रस्ताव मागितलेले आहेत. मग पाहूयात आता जे पुण्याचे सर्व कुलगुरू वगैरे आहेत म्हणजे माजी कुलगुरू वगैरे आहेत त्यांनी तशा पद्धतीने सांगितलेलं आहे की ही टीका वगैरे त्यांनी केलेली आहे. मग UGC यावरती काय निर्णय वगैरे घेईल हे आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे आत्ताच हा टॉपिक वगैरे सध्याला बिल्डअप होत आहे. याला बिल्डअप होऊ द्यात, मग त्यावरती परत एकदा चर्चा करता येईल. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. राज्याला अर्थचिंता. म्हणजे पहा, दरवर्षी काय असतं, आता आर्थिक वर्ष जर पाहिलं आपण तर 1 एप्रिल पासून चालू होतो. ओके, 1 एप्रिल ते 31 मार्च. मग या कालावधीसाठी आपल्याला बजेट देण्यात येतं. ओके, एखादं डिपार्टमेंट आहे, जसं की रिझर्वेशनसाठी म्हणजे स्कॉलरशिपसाठीचं वगैरे एका डिपार्टमेंट आहे. SCला वगैरे जी स्कॉलरशिप मिळते त्यांसाठी एक डिपार्टमेंट वगैरे असतं. मग या डिपार्टमेंटला किती 100 कोटी लागणार आहेत ना, म्हणजे विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप वगैरे वाटण्यासाठी 100 कोटीचा निधी वगैरे पुरवठा केला जातो. ओके, मग हा निधी पुरवठा केल्यानंतर या 1 वर्षामध्ये हा 100 कोटी काय करावं लागतं, त्यांना खर्च करावं लागतं. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या अकाउंटमध्ये वगैरे ते टाकावे लागतात. व यांनी जर अशा पद्धतीने जर केलं नाही तर ते पैसे म्हणजे त्यांनी तो पैसा वगैरे 100 कोटी वगैरे जे दिलेला पैसा होता तो जर खर्च केला नाही तर हे फंड काय होतं, परत एकदा म्हणजे कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया किंवा जे पब्लिक अकाउंट मध्ये आलेलं होतं फंड ते परत एकदा कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियामध्ये वगैरे जाईल. ओके, अशा पद्धतीने हे वर्ग होतं. आता ते राज्याचं जे निधी असतं, राज्याचं जे संचित निधी असतं तिकडे जातं व केंद्र सरकारचं जे असतं ते कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियाकडे जातं. ओके, म्हणजे पहा,
हे अशा पद्धतीने एक राज्याचं संचित निधी असतं. ओके, व या निधीतून पैसे म्हणजे राज्यपालांनी राज्य सरकारची जी तिजोरी असते तिथे सर्व पैसा वगैरे साठवला जातो टॅक्स पेयरचा. मग त्यानंतर पहा, आता हा पैसा आपल्याला खर्च करायचा आहे म्हटल्यानंतर पहिल्यांदा संसदेची किंवा विधानसभेची वगैरे मान्यता घ्यावी लागते. ओके, मग तो पैसा इथून खाली येतो व इथे आल्यानंतर हे पब्लिक अकाउंट असतं. या पब्लिक अकाउंटमध्ये पहा, पब्लिक अकाउंटमधून हे प्रत्येक डिपार्टमेंट म्हणजे प्रत्येक मंत्रालयाचं वगैरे हे अशा पद्धतीने डिपार्टमेंट असतात. मग ह्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये वगैरे तो काय पैसा वर्ग करण्यात येतो. ओके, मग पहा, हे पैसा किती दिवसासाठी या डिपार्टमेंटला देण्यात येतो? फक्त 1 वर्षासाठी. किती? 1 एप्रिल ते 31 मार्च या दरम्यानसाठीच हा पैसा वगैरे वर्ग करण्यात येतो. मग मी काय म्हटलेलं होतं की एससीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप वाटण्यासाठी एससीचं जे डिपार्टमेंट वगैरे आहे, आता इथं एससीचं डिपार्टमेंट घेऊयात, यांना 100 कोटीची तरतूद वगैरे करण्यात आली होती बजेटनुसार, व यांना पैसे देण्यात आले होते. परंतु झालेलं असं की त्यांनी एससीच्या विद्यार्थ्यांना ती स्कॉलरशिपच वगैरे वाटली नाही असं आपण कन्सिडर करूयात. मग पहा, यांच्याजवळ किती म्हणजे 10 कोटीची स्कॉलरशिप वगैरे वाटली यांनी, बाकीचे जे 90 कोटी आहेत ते 31 मार्चपर्यंत आले तरी हे पैसे वगैरे खर्च झाले नाहीत. मग आता काय करतील पहा, मग यांना म्हणजे 31 मार्च आल्यानंतर हे पैसे तर काय होतील, हे पैसे यांनी खर्च केले नाहीत म्हणून हे पैसे परत एकदा ह्या संचित निधीमध्ये जातात. ओके, एससी डिपार्टमेंटने हे पैसे वगैरे खर्च केले नाहीत 90 कोटी, म्हणून हे परत इकडे जाणार आहेत राज्याच्या संचित निधीमध्ये. यामुळे सर्व प्रॉब्लेम काय होतो पहा, मार्चमध्ये आल्यानंतर तुम्हाला योजनांची वगैरे जास्त तारांबळ वगैरे दिसून येते. त्याचं मेन नेमकं कारण हेच आहे. व आता राज्य सरकारमध्ये पण तेच झालेलं आहे की पहा, अशा पद्धतीचे जे खर्च वगैरे त्यांनी केलंच नाहीत. म्हणजे पब्लिक अकाउंटमधून जे डिपार्टमेंटला वगैरे पैसे वगैरे देण्यात आले होते ते अद्याप त्यांनी खर्च वगैरे केले नाहीत. तर पहा, आता सर्वाधिक खर्च टक्क्यात यांनी दिलेला आहे उच्च तंत्र शिक्षण विभाग वगैरे. आता हे गरजेचं नाही, परंतु यातील 2-3 डिपार्टमेंट आहेत तिथं खर्च वगैरे झाला नाही. त्यातील पहा, गृहनिर्माण, त्यानंतर पर्यटन, त्यानंतर नियोजन, पाणी पुरवठा आणि पर्यावरण या डिपार्टमेंटनी काय केलेलं आहे, खर्चच केलं नाही. ओके, म्हणजे एवढा खर्च फक्त त्यांनी 0.50%, 7.20%, 14.30% अशा पद्धतीनेच खर्च वगैरे केलेला आहे. बाकीचे आता उर्वरित जे निधी वगैरे असेल ते परत पब्लिक अकाउंटला वगैरे जाते. मग आता पाहूयात याबद्दल पण म्हणजे एवढंसं जास्त खास काही न्यूज नाही आहे, परंतु हे बजेट वगैरे समजून घेताना तुम्हाला ही बजेटची आकडेवारी वगैरे येते तेव्हा तुम्हाला ही लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. इथून दुसरी न्यूज वगैरे काही गरजेची नाही. त्यानंतर इथे पहा, समृद्धी महामार्गावर सुसाट. पहा, आता वेगमर्यादेचे उल्लंघन केलेल्या 613 जणांना दंड बसवण्यात आलेला आहे व त्यामध्ये दुचाकी स्वारही जाळण्यात आलेली आहेत. ओके, वेगमर्यादा किती आहे? 120 किलोमीटर पर हार तिथे देण्यात आलेली आहे समृद्धी महामार्गावरती. ओके, त्याच्याही पुढे म्हणजे अशा पद्धतीने आपला तिथं ओव्हर स्पीडिंग वगैरे होताना इथं दिसत आहे बेसिकली. त्यानंतर पहा, अपघातांची 50शी पण झालेली आहे. म्हणजे गेल्या महिन्यात डिसेंबरमध्ये 11 डिसेंबर रोजी आपण समृद्धी महामार्गाचं उद्घाटन वगैरे झालेलं पाहिलं आहे. मग पहा, एवढ्या म्हणजे आणखी 1 महिना पण झाला नाही तरी देखील एवढ्या कमी कालावधीमध्ये पहा 4 मृत्यू झालेले आहेत. म्हणजे अपघातामध्ये 9 गंभीर जखमी, 29 जखमी. ओके, व अन्य 21 अपघात अशा पद्धतीने तिथे झालेले आपल्याला आढळून आलेले आहेत. म्हणजे 50च्या वर अपघात आपल्याला तिथे बेसिकली पाहायला मिळत आहेत. त्यानंतर पहा दुसरी न्यूज, संसद आणि न्यायव्यवस्था यांचे एकमेकांच्या क्षमतावर आक्रमण नको. आपण पाहिलेलं आहे म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये जे केंद्रीय विधी मंत्री आहेत किरण रिजिजू वर्सेस म्हणजे सेंटर वर्सेस सुप्रीम कोर्ट अशा पद्धतीने वाद आपल्याला थोडासा उफाळून आलेला तिथं दिसून येत होता. ओके, म्हणजे पहा 17 डिसेंबरला जेव्हा सुप्रीम कोर्ट सुट्टीवर वगैरे जात होतं तेव्हा त्यांनी डायरेक्टली सेंट्रल गव्हर्नमेंटला वगैरे चेतावणीच दिलेली होती त्या पद्धतीने की आम्ही एकही बेंच वगैरे लावणार नाही. म्हणजे 17 डिसेंबर ते 3 जानेवारी या पिरियडमध्ये आम्ही एकही बेंच वगैरे लावणार नाही असं त्यांनी डायरेक्टली चॅलेंज वगैरे सेंट्रल गव्हर्नमेंटला दिल्यासारखं आपल्याला तिथं पाहायला मिळालेलं होतं. म्हणजे पहा, सेंट्रल गव्हर्नमेंटला काय वाटतं की आम्ही पॉवरफुल व्हावं सुप्रीम कोर्टापेक्षा, व सुप्रीम कोर्ट खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर सुप्रीम कोर्ट ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम ओके म्हणजे स्वतःहून कोणतेही निर्णय वगैरे घेतं, ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम वगैरे करण्याचा प्रकार करतं तिथं किंवा ज्युडिशियल रिव्ह्यू वगैरे करतं. या बेसिसवरून काय करतं सुप्रीम कोर्ट स्वतःची मर्यादा वगैरे उल्लंघन करत असतं. आपलं हे पाहायला येतं कारण तिथे दिलेलं आहे 1973ची केस तुम्ही आठवा, केशवानंद भारती केसमध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं की बेसिक स्ट्रक्चर. ओके, व बेसिक स्ट्रक्चर हे डिफाईन नाही आहे. ओके, बेसिक स्ट्रक्चर डिफाईन नसल्यामुळे ज्युडिशियल ॲक्टिव्हिजमला वाव भरपूर आहे सुप्रीम कोर्टामध्ये. ओके, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटने कोणताही निर्णय वगैरे जर घेतला व तो जर सुप्रीम कोर्टाला आवडला नसला किंवा सुप्रीम कोर्टाची जर पॉवर कमी करणारा वगैरे जर असला तर त्यांनी डायरेक्टली नाव काय देतात, 1973ची केस केशवानंद भारती केसमधील रेफरन्स येतं की डॉक्ट्राईन ऑफ बेसिक स्ट्रक्चर. ओके, म्हणजे संविधानाचा मूलभूत ढाचा वगैरे जो आहे
त्यावरती निषेध वगैरे आहे असं म्हणून सुप्रीम कोर्ट काय करतं, सेंट्रल गव्हर्नमेंटला वगैरे खाली पाडण्याचा प्रयत्न करतं. मग हेच प्रॉब्लेम इथं झालेला आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटचं म्हणजे इथं पॉवर इश्यू वगैरे दोघांमध्ये होत आहे. त्यामुळे हे काय करत आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंट सुप्रीम कोर्टवर वगैरे ताशेवर ओढतं व सुप्रीम कोर्ट काय करतं तर सेंट्रल गव्हर्नमेंटवर वगैरे ताशेवर ओढण्याचं काम करत असतं. मग बेसिकली यातून काय पाहायला भेटतं की दोघांचा जर वाद वगैरे अशा पद्धतीने जर राहिला तर कोणाचा पण विकास वगैरे इथं होणार नाहीये. ओके, दोघांचं पण त्यामध्ये तोटा आहे. परंतु सेंट्रल गव्हर्नमेंट प्लस सुप्रीम कोर्ट हे दोघं पण हातात हात मिसळून जर कार्य केले तर ते भारतासाठी वगैरे अगदी लाभदायक आहे असंच आपण इथं कन्सिडर करू शकतो. त्यानिमित्ताने हे स्टेटमेंट वगैरे तुम्ही लक्षात असू द्या. त्यानंतर पुढे चला, इथून दुसरी न्यूज वगैरे काही गरजेची मला दिसत नाहीये. त्यानंतर आजचे एडिटोरियल पहा, लोकशाही लोकांची होण्यासाठी. आता पहा, हा एडिटोरियलला आपण 2 सेक्शनमध्ये वगैरे विभागणार आहोत. पहा, यूपीएससी मेन्स GS2 मध्ये जर अशा पद्धतीने प्रश्न आला की भारतामध्ये लोकशाही वगैरे टिकवण्यासाठी कोणते बदल वगैरे आवश्यक आहेत असं तुम्हाला वाटत आहे, अशा पद्धतीने जर प्रश्न आला तर तुम्हाला 4 बदल वगैरे लिहायचे आहेत. तर पहिल्या बदलापासून वगैरे आपण सुरुवात करूयात. तर पहा, पहिला बदल, लोकप्रतिनिधी निवडणे ही मतदारांची इच्छा असते. लोकशाही मूल्य व संविधानाच्या संरचनेप्रमाणे राजकीय पक्ष त्या मानाने गौण असतो. ओके, म्हणजे पहा, एखादा लीडर वगैरे निवडायचा असतो किंवा MP MLA वगैरे आमदार किंवा खासदार वगैरे जर निवडायचं असेल तर ते सर्व कोणावर डिपेंड आहे, ते सर्व मतदारांवर डिपेंड आहे. ओके, मतदारांवरच हे सर्व डिपेंड असतं. परंतु याच्या पूर्वी जर खऱ्या अर्थाने जर पाहिलं व हे म्हणजे हे मतदारावर डिपेंड असतं, परंतु हे जे लीडर वगैरे असतात हे राजकीय पक्षावर डिपेंड असतात. ओके, राजकीय पक्षावर डिपेंड असतात. परंतु 1985च्या पूर्वीची जर स्थिती पाहिली तर राजकीय पक्ष अशा पद्धतीची म्हणजे काही त्यांना लोकशाही वगैरे होती का तर काहीच नव्हतं. ओके, कारण पहा, राजकीय पक्ष अशा पद्धतीने तिथे जास्त काही नव्हतं, कारण काँग्रेसचं एवढं म्हणजे काँग्रेसपुरतीच मर्यादित सत्ता वगैरे तिथं होती भारतामध्ये. ओके, म्हणजे काही एक केरळ वगैरे अशा पद्धतीचे समाजवादी राज्य वगैरे जर सोडलं तुम्ही तर जास्त सगळीकडे जर पाहिलं आपण तर फक्त काँग्रेसची सत्ता होती. त्यामुळे त्यांना राजकीय पक्ष वगैरे या संदर्भात काही कायद्याची वगैरे गरज पडली नाही. परंतु तेव्हा खऱ्या अर्थाने पाहिलं तर रिजनल पार्टीचा वगैरे उदय होत होता 1985च्या काळात. मग त्यावेळी आपण पाहायला मिळतं की आयाराम आणि गयारामची केस. ओके, मग ही आयाराम आणि गयाराम ही पॉलिसीला त्यांनी टॅकल करण्यासाठी जे संसद होती त्यांनी संसदेने एक कायदा केला व कायद्यानुसार त्यांनी काय केलं पहा, 1985 मध्ये 10वे परिशिष्ट. ओके, 10वे परिशिष्ट डायरेक्टली संविधानामध्येच टाकले. ओके, म्हणजे काय झाली, ती संविधानिक दुरुस्ती वगैरे झाली. संवैधानिक दुरुस्ती झाली, परंतु पहा, हा उपाय रामबाण ठरला नाही. कारण पहा, 1985 होता तो काळ, 1985चा होता व तेव्हाचे जे राजकारण वगैरे होतं ते थोडंसं इथिकल होतं. आजच्या सारखं वगैरे थोडंसं म्हणजे हे न म्हणजे आजचं जे राजकारण वगैरे चालू आहे त्या इथिकल वगैरे म्हणताच येणार नाही आजच्या राजकारणाला. ओके, मग तेव्हाचं राजकारण वगैरे इथिकल होतं, त्यामुळे त्यांनी काय केलं, 1985च्या काळामध्ये फक्त आयाराम गयाराम यासारख्या केस वगैरे होऊ नये यासाठी त्यांनी तो कायदा बनवलेला होता. परंतु आता सध्याला जर 2022ची केस वगैरे पाहिली तर 2022 मध्ये येईपर्यंत आपल्याला यामध्ये भरपूर बदल वगैरे करायची गरज आपल्याला दिसून येत आहे. ओके, म्हणजे हा रामबाण उपाय नाही असं आपल्याला इथं बेसिकली सांगता येतं, कारण 2022 मधील महाराष्ट्राची केस आहे पहा. ओके, महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकार यांचं जे सत्तांतरण वगैरे झालं किंवा शिंदे गटांचं वगैरे जे ज्या पद्धतीने त्यामध्येच फुटणं वगैरे प्रकरण वगैरे जे झालं ते आपल्याला तिथं रेफरन्स वगैरे देऊ शकतो. मग आता यावरती सोल्युशन. ओके, एक उदाहरण झालं की आयाराम गयाराम केसचं वगैरे हे प्रस्तावना झाली प्रथम इश्यूचं. मग त्यानंतर आता याच्यावर उपाय म्हणजे पहा, पंजीकृत पक्षाने ज्या उमेदवाराला AB फॉर्म दिला आहे तो उमेदवार निवडून आला तर तो त्याचा कार्यकाल संपेपर्यंत किंवा पक्ष त्याचे सदस्यत्व रद्द करत नाही तोपर्यंत तो AB फॉर्म दिलेल्या पक्षातच असेल अशी तरतूद संविधानात करण्यात यावी. हे एक सोल्युशन आपण तिथं देऊ शकतो. म्हणजे अशा पद्धतीच्या केस वगैरे वाढत आहेत. ओके, आयाराम गयारामची केस वगैरे पूर्वी झाली, परंतु आता त्याच्यापेक्षा फक्त लूपहोल वगैरे शोधत आहेत. म्हणजे 10व्या परिशिष्टीला बगल देऊन कशा पद्धतीने सत्तांतरण वगैरे करता येईल अशा हे बघत आहेत. ओके, त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल तर एखाद्या लीडरला म्हणजे एखाद्या नेत्याला वगैरे जर आपण म्हणजे आमदारकीला वगैरे खासदारकीला वगैरे जेव्हा तो उभा राहतो तेव्हा त्याला आपण AB फॉर्म वगैरे भरायला लावत असतो. ओके, मग तो फॉर्म भरत असताना तो ज्या पार्टीकडून आलेला आहे तो कालावधी संपेपर्यंत त्याच पार्टीमध्ये वगैरे राहणं हे बंधनकारक करायला हवं, ते पण कुठून तर संविधानामधून. ओके, तेव्हाच आपण या परिस्थितीला वगैरे टॅकल करू शकतो. त्यानंतर दुसरी जर आपल्याला हे म्हणजे संविधानामधील दुसरं कोणतं बदल हवं असेल तर ते पहा, दुसरे म्हणजे प्रातिनिधिक लोकशाहीच्या सदृढतेकरिता आणखी एक कलम संविधानात अंतर्भूत करणे गरजेचे आहे. विधानमंडळ किंवा संसदेत अविश्वासाचा किंवा विश्वासदर्शक प्रस्ताव काळात लोकप्रतिनिधींना त्यांची मते मांडण्याची पक्षविरहित मुभा असावी. म्हणजे पहा, आता
ब्रिटनचं वगैरे जर उदाहरण दिलं तर ब्रिटनमध्ये जे सरकार वगैरे आहे, आता त्याचपेक्षा जर भारतातील उदाहरण जर घेतलं तर ते बेटर होईल. पहा, भारतातील बीजेपीचे जे लीडर वगैरे आहेत, ओके, हे भारतामध्ये सध्याला संसदेमध्ये बीजेपी हे काय म्हणतो आपण बहुमतात आहे. ओके, मग पहा, बीजेपीचेच जे व्यक्ती वगैरे आहेत किंवा जे लीडर वगैरे आहेत, खासदार वगैरे जे आहेत, ओके, या खासदारांनी बीजेपीच्या विरोधात सध्याला विचारू शकत नाहीत प्रश्न वगैरे, तशा पद्धतीने विचारत नाहीत किंवा विचारू शकत नाही, तशा पद्धतीचं भारतामध्ये कल्चर झालेलं आहे. कारण पहा, जर हे प्रश्न वगैरे जर विचारले तर VHIP व्हीप हे लागू होतं, व व्हीप लागू झाल्यानंतर म्हणजे त्या खासदाराला वगैरे त्यांनी म्हणजे बॅन वगैरे केल्यासारखं तिथं आपल्याला बेसिकली पाहायला मिळतं. त्यामुळे हे खासदार वगैरे जे काय करतात हे बीजेपीच्या गव्हर्नमेंट म्हणजे स्वतःच्या पक्षाच्या विरोधात ते काहीही प्रकरण वगैरे करत नाहीत. म्हणजे इथं काय प्रॉब्लेम होते पहा, संसदेमध्ये आपण त्यांना भारतीय संविधानामध्ये काय दिलेलं आहे पहा, संसदेचे जे खासदार असतील किंवा विधानसभेचे जे आमदार वगैरे असतील त्यांना बोलता वगैरे यावं यासाठी भरपूर काही म्हणजे तरतुदी वगैरे केलेल्या आहेत. म्हणजे 2-4 कलम वगैरे तिथं ऑलरेडी ॲड आलेले आहेत. ओके, मग तसं असताना देखील ते खासदार वगैरे बोलत नाहीत. मग आपण संसदेचं म्हणजे संसदेची प्रोडक्टिव्हिटी पण तिथं खालावते आपली. खासदार निवडून देण्याचं काही लक्षच आपण तिथं पूर्ण वगैरे केलं नाही, असं आपलं इथं बेसिकली पाहायला मिळतं. त्यासाठी पहा, त्यासाठी आपण एक सोल्युशन वगैरे त्यांना देऊ शकतो की जे खासदार वगैरे गेलेले आहेत, किंवा आता पहा, दुसऱ्या शब्दांत व्हीप नावाचा प्रकार केवळ विश्वास आणि विश्वासदर्शक प्रस्तावावरच असावा आणि अन्य बाबतीत सदस्याने पक्षविरोधी मत नोंदविले तरी ते सदस्य अपात्र ठरणार नाहीत, म्हणजेच ते पक्षाचा नव्हे तर लोकभावनांचा आदर ठेवू शकतील, असं आपण तिथे सोल्युशन वगैरे या संदर्भात देऊ शकतो. ओके, म्हणजे खासदारांनी जरी बीजेपी गव्हर्नमेंट विरोधात म्हणजे त्यांच्या पक्षाच्या विरोधात जरी बोललं तरी ते म्हणजे त्यांना पत्र वगैरे होऊ नये किंवा त्यांना व्हीप वगैरे जारी करण्यात येऊ नये, असं आपण तिथं सोल्युशनमध्ये देऊ शकतो. त्यानंतर तिसरं सोल्युशन म्हणजे तिसरं एक प्रकरण आहे, म्हणजे तिसरं तुम्हाला जी बाब वाटते की लोकशाहीमध्ये आपला किंवा संविधानामध्ये वगैरे जे बदल हवे असे वाटतात, त्यातील तिसरं प्रकरण आहे पहा, देशाने संपूर्ण लोकशाहीकडे वाटचाल करण्याकरिता निवडणुकीपूर्वी पक्ष जे जाहीरनामे प्रसिद्ध करतात त्यास वैधानिक दर्जा वगैरे देणे गरजेचे आहे. म्हणजे पहा, आत्ताच हिमाचल प्रदेशची निवडणूक वगैरे झाली. हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस जी गव्हर्नमेंट आहे, काँग्रेस जे राजकीय पक्ष आहे, यांनी काय केलेलं होतं पहा, तर जे ओल्ड पेन्शन स्कीम आहे, ओके, OPS म्हणू शकतो आपण त्याला, तर ओल्ड पेन्शन स्कीमला त्यांनी लागू करण्याचं वगैरे हे दिलेलं होतं, काय म्हणतो आपण, जाहीरनामा वगैरे त्यांनी जाहीर केलेला होता हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीमध्ये, व ते तशा पद्धतीने निवडून आलेले आहेत. मग पहा, आता आपलं तिसरं मत काय आहे की जे राजकीय पक्ष वगैरे आहेत, तर लोकशाही टिकवण्यासाठी आपल्याला त्यांनी जे जाहीरनामा वगैरे म्हणजे निवडणुकीच्या पूर्वी जे जाहीरनामा वगैरे देतात त्याला वैधानिक दर्जा द्या. ओके, वैधानिक दर्जा म्हणजेच काय, कायद्याचा दर्जा द्या त्याला. वैधानिक म्हणजे कायद्याचा दर्जा दिल्यानंतर पहा ते बंधनकारक ठरतील. ज्या पद्धतीने पहा, आपल्याकडे DPSP आहेत परंतु त्याला न्यायालयात वगैरे घेऊन जाता येत नाही, कारण आपल्याला माहिती आहे की ते फक्त नीती निर्देशक तत्व आहेत. परंतु अगदी त्याच विरोधात जर पाहिलं आपण तर जे निवडणुकी वेळेस राजकीय पक्ष वगैरे ते भरभरून काय देतात, तर जाहीरनाम्यामध्ये भरभरून बाबी वगैरे लिहून देतात. मग त्याला जर वैधानिक दर्जा वगैरे जर दिला आपण तर ते कायदा होईल. व कायदा जर म्हणजे कायदा जर तयार झाला तो, तर काय होईल, आपला त्यावरती बंधनकारक वगैरे ठरता येईल व ते पुढे जाऊन सुप्रीम कोर्टामध्ये वगैरे आपल्याला त्याविषयी दाद वगैरे मागता येईल. हे आपलं तिसरं प्रकरण झालं. म्हणजे याला आणखीन एक जर म्हटलं तर जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं होतं की फ्रीबीज स्ट्रक्चर म्हणजे फ्रीबीज कल्चर वगैरे भारतामध्ये तयार होत आहे. ओके, त्याला पण आपल्याला आळा घालण्यासंबंधी इथं भरपूर मदत होईल, हे आपलं इथं बेसिकली लिहू शकतो आपण. त्यानंतर चौथं जे सोल्युशन वगैरे तुम्हाला वाटतं किंवा तुम्हाला चौथं जे बदल वगैरे व्हावं असं वाटतं ते आपण इथं लिहू शकतो. प्रकरण चौथं म्हणजे पहा, चौथी बाब म्हणजे देशातील भ्रष्टाचार निपटून काढायचा असेल तर लोकपाल, लाचलुचपत प्रतिबंधक इत्यादी घटना घडून गेल्यानंतरच्या उपाययोजनाबाबत मुळात भ्रष्टाचाराची जननी म्हणजेच निवडणूक खर्च यावर पूर्णपणे मर्यादा आणावी. ओके, म्हणजे पहा, चौथं जे प्रकरण वगैरे आहे त्यामध्ये आपण असं सांगू शकतो की जे निवडणुकी वेळीचं जे खर्च वगैरे आहे त्यावरती पूर्णपणे बंधन यावे. म्हणजे निवडणुका असतील तर त्यावरती खर्च होऊच नये, असं आपल्याला तिथं बेसिकली सांगायचं आहे. कारण पहा, निवडणूक आल्यानंतर जेवढा खर्च वगैरे केला जातो ते खर्च वगैरे भरून काढण्यासाठी काय करतात, ते पुन्हा आमदार वगैरे, खासदार जे नेते वगैरे निवडून आलेले असतात ते पुन्हा स्वतःची तिजोरी वगैरे भरण्यात मग्न असतात व जनतेचे प्रश्न वगैरे आहेत त्याकडे ते
हेच करतात, म्हणजे बगल देत असतात. यामुळे आपल्याला बेसिकली तिचं सांगायचं आहे की जेव्हा निवडणुकीचा खर्च वगैरे आहे, म्हणजे निवडणूक वगैरे चालू असेल, तर जे लीडर वगैरे निवडणुकीला वगैरे थांबलेले आहेत, त्यांनी काय करायचं आहे, निवडणुकीचा खर्चच करायचा नाही, असं आपल्याला इथं बेसिकली सांगायचं आहे. जर अशा पद्धतीने हे जर 4 सोल्युशन जर झाले, तर कदाचित भारताची जी लोकशाही वगैरे आहे ती चांगल्या पद्धतीने वगैरे कार्य करेल, असं आपण तिथं म्हणू शकतो. परंतु आता हे तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे की हे असं होणं अशक्य आहे. म्हणजे पहा, निवडणुकीवर खर्च व्हायचाच नाही असं जर तुम्ही लिहिलात, तर म्हणजे हे कोणतंही सत्ताधारी पक्ष वगैरे याला मान्य वगैरे करणार नाही. म्हणजे हे अगदीच रामराज्य आल्यासारखं वगैरे इथं आपल्याला बेसिकली पाहायला मिळतं. परंतु हे तुम्हाला उत्तरामध्ये वगैरे लिहायचे आहेत, त्यामुळे तुम्ही हे कन्सिडर करू शकता की हे 4 मुद्दे, म्हणजे पहिलं कोणतं आहे तर लोकप्रतिनिधी निवडणे यासंबंधी जी 10वी परिशिष्ट आहे त्या संदर्भात. त्यानंतर सेकंड कोणती कन्सेप्ट होती तर पहा, लोकशाहीचं सुदृढीकरण वगैरे करणे. त्यानंतर तिसरं आहे म्हणजे अविश्वासाचा प्रस्ताव त्या संदर्भात होतो. व तिसरं आहे कोणतं तर म्हणजे जाहीरनामा आहे त्याला वैधानिक दर्जा. व चौथा आहे निवडणुकीचा खर्च शून्य वगैरे करणे. हे सोल्युशनमध्ये तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकता. ओके, हे झाले 4 कन्सेप्ट. म्हणजे जर प्रश्न अशा पद्धतीने जर विचारण्यात आला होता की तुम्हाला भारतीय संविधानामधील कोणते बदल वगैरे अत्यावश्यक वाटतात लोकशाही भारतामध्ये टिकवण्यासाठी वगैरे, तर ते तुम्ही हे 4 बदल वगैरे लिहू शकता असता. त्यानंतर दुसरा प्रश्न आपण कन्सिडर करूया तसा पद्धतीने विचारण्यात आलेला आहे की जे राज्यपाल पद आहे त्याबद्दल कोणते बदल वगैरे आवश्यक आहेत, असं जर प्रश्न विचारला तर तिथं लिहू शकतो. पहा, आपल्या संविधानाचा परामर्श घेतला तर राष्ट्रपतीपासून ग्रामपंचायत किंवा नगरपालिकांच्या संस्थांपर्यंत निवडणूक प्रक्रियेमधून, मग ती प्रत्यक्ष असेल किंवा अप्रत्यक्ष असेल, लोकप्रतिनिधी निवडले जातात व तीच शासन व्यवस्था होय. म्हणजे पहा, भारत हा लोकशाही व्यवस्थेचा देश आहे. मग पहा, कोणतंही जर हे घेतलं म्हणजे ग्रामपंचायत ते राष्ट्रपतीपर्यंतचं जे पद वगैरे आहे, तिथे डायरेक्टली आपण उपराष्ट्रपती का होणार, पण ते सर्व जे पद आहेत ते डायरेक्टली निवडणुकीद्वारेच येतात. ओके, निवडणूक, मग निवडणुकीद्वारेच हे पद वगैरे येतात. परंतु होतंय काय, जे राज्यपाल पद आहे हे काय डायरेक्टली म्हणजे केंद्र सरकारच्या मनावरती येतं. ओके, व सेंट्रल गव्हर्नमेंटचा एजंट म्हणून वगैरे हे कार्य करतं. त्यामुळे जे सेंट्रल आणि स्टेट यांचं जे फेडरलिझम वगैरे आहे, कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, याला तडा जात आहे. यामुळे आपण इथं डायरेक्टली लिहू शकतो की आपल्याकडे पदं जी आहेत, ग्रामपंचायतीचा सरपंच पासून ते राष्ट्रपती इथपर्यंतचे जे सर्व पदं आहेत ते कसे आहेत, निवडणुकीच्या बेसिसवर आहेत. परंतु जे राज्यपाल पद आहे ते अगदीच म्हणजे ते डायरेक्टली सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बेसिसवर वगैरे येतं. त्यामुळे राज्यपाल पद हे नष्ट व्हावं, आपण इथं डायरेक्टली उत्तर लिहू शकतो. ओके, तसं म्हणजे आपण त्याला सोल्युशन देऊयात. म्हणजे आता पुढे याबद्दल सोल्युशन दिल्यानंतर कशा पद्धतीने त्याला कन्क्लूज वगैरे करायचं ते आपण पाहूयात. तर पहा, या सर्व लोकशाही व्यवस्थेत राज्यपाल असे एक पद आहे की जे नेता की जे ना लोकशाही प्रक्रियेच्या निवडणुका माध्यमातून येते अथवा तटस्थ यंत्रणेने काढून निवडले जाते. राज्यपालांची नियुक्ती किंवा त्या पदावरील व्यक्तीला हटवणे ही पूर्णपणे लोकशाहीची विसंगत राजकीय प्रक्रिया आहे. त्यामुळे हे पद लोकशाही संकल्पनेला अजिबात अंतर्भूत होत नाही. अशा लोकशाही प्रक्रियेच्या परिघाबाहेरील हे पद राज्याच्या प्रमुख करणे ही बाब लोकशाहीमध्ये हास्यास्पद आहे. हे पद संवैधानिक बदल करून तातडीने रद्द केले पाहिजे. अर्थात या पदाकडे जी कर्तव्य सोपवली आहेत त्यासाठी स्वतंत्र लोकशाही व्यवस्था अपेक्षित आहे. ओके, मग त्यानंतर उच्च न्यायालय, मग आता पहा हे झालं राज्यपालाचं पद वगैरे रद्द केलं. मग आता पहा, राज्यपाल जे आज काम करत आहे, ओके, मग ते राज्यपालाची कामं वगैरे कोणाकडे देण्यात यावी यासाठी पण आपल्याला सोल्युशन द्यावं लागतं. म्हणजे पहा, प्रॉब्लेम तर सर्वजण देतात, परंतु प्रशासकीय अधिकाऱ्याचं काम असतं की सोल्युशन पण त्याला निवडून द्यायचं असतं. मग सोल्युशन तुमचं काय आहे तर पहा, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती ओके मंत्रिमंडळाला शपथ देऊ शकतात. ओके, म्हणजे पहा, आता आपण जर पाहिलं तर राज्यपाल कोणाला देतात, चीफ मिनिस्टरला वगैरे शपथ देतात. मग आता पण काय म्हटलं की राज्यपाल जे पद आहे तेच आपण डिलीट केलं, राज्यपाल पदच जर नाहीसं केलं, तर मग ते मुख्यमंत्री वगैरे शपथ कोणाकडून घेतील, तर आपण त्यांना उत्तर म्हणून देऊ शकतो की जे उच्च न्यायालयाचे जे चीफ जस्टिस वगैरे आहेत ते त्यांना मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाला वगैरे शपथ देतील. यानंतर केंद्र आणि राज्यामध्ये दुवा असणे हे आवश्यक आहे. ओके, कोऑपरेटिव्ह फेडरलिझममध्ये पहा, सेंट्रल गव्हर्नमेंट इकडे व स्टेट गव्हर्नमेंट खाली, या दोघांमध्ये कोणीतरी असणं वगैरे गरजेचं आहे. मग या दोघांचा दुवा म्हणून कोणी कार्य करेल तर पहा, त्यांसाठी पण आपल्याकडे एक सोल्युशन आहे की त्याकरिता प्रत्येक राज्यात सध्या राज्यपालाचे सचिवालय असते. मग पहा, ते राष्ट्रपतींचे सचिवालय म्हणून घोषित करता येऊ शकते. व पहा, राज्यातील राष्ट्रपती सचिवालय दैनंदिनरित्या राष्ट्रपती भवनाबरोबर संपर्कात राहू शकते. यामुळे प्रॉब्लेम काय होते, म्हणजे यामुळे जो प्रॉब्लेम तयार झालेला होता कोऑपरेटिव्ह फेडरलिझमचा राज्यपालाबद्दल, तर तो नाहीसा वगैरे होईल. त्यामुळे ही डायरेक्टली आपलं सोल्युशन वगैरे बेस्टरित्या आपण इथं देऊ शकतो. तर हे 2-4 पॉईंट होते राज्यपाला संबंधी, हे पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. व ही जी बाकीचे 4 पॉईंट होते हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर आपण पुढच्या न्यूजकडे वगैरे वळूयात. तर पहा,
ही इकडे नोटाबंदी याबद्दल वगैरे देण्यात आलेलं आहे. तर पहा, नोटाबंदी ही वैध ठरवण्यात आलेली आहे, परंतु त्याबद्दल संसदेत वगैरे डिस्कस झालेलं नव्हतं. त्याबद्दल यांनी दिलेलं आहे की 1946 आणि 1978 मध्ये जेव्हा नोटाबंदी वगैरे इंदिरा गांधी सरकार यांनी केली होती, तेव्हा देखील त्यांनी काय केलं होतं, संसदेमध्ये वगैरे डिस्कस झालेली होती. त्यामुळे त्यांचे इम्पॅक्ट, नोटाबंदीचे तेव्हाचे जे इम्पॅक्ट वगैरे होते तेव्हा जास्त नव्हते, असं आपलं इथं पाहायला मिळतं. मग त्यांनी हे उदाहरण वगैरे दिलेलं आहे. बाकी हे डिटेल वगैरे जाण्याची गरज नाही, कारण हा फेडेड टॉपिक आहे. यूपीएससी अशा पद्धतीचा प्रश्न क्वचित विचारेल, त्यामुळे मी याला स्किप करतो. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. इथून दुसरी न्यूज वगैरे काही कामाची नाही आहे. त्यानंतर इथे पहा, हिवाळी अधिवेशनातून जनतेच्या हाती काय लागले. ओके, मग पहा, अधिवेशन झालं विधानसभेचं, आपण पाहिलेलं आहे. मग त्या अंतर्गत पहा, कामकाजाचे तास किती झाले ते आपण बेसिकली पाहूयात. तर पहा, 2021चं अर्थसंकल्पीय अधिवेशन जर पाहिलं तर ते फक्त 47 तास कामकाजाचे दिवस वगैरे चालले त्यामध्ये. त्यानंतर हिवाळी अधिवेशन 46.20 तास. त्यानंतर पावसाळी अधिवेशन 10 फक्त तास त्यांनी काम केलेलं होतं. त्यानंतर 2022चे अधिवेशन पहा, 106 तास, 9 तास, 57 तास आणि 84 तास. म्हणजे खऱ्या अर्थाने पाहिलं तर 2022ची थोडीशी प्रोडक्टिव्हिटी वगैरे इकडे वाढलेली आहे 2021च्या मानाने. परंतु ही पण प्रोडक्टिव्हिटी अगदी जास्त नाही आहे, कारण महाराष्ट्राची लोकसंख्या वगैरे पाहिलं व त्यामध्ये फक्त 157 तास वगैरे जर कार्य होत असेल, म्हणजे फक्त 157 तास एवढंच हे कालावधी त्यांनी संसदेमध्ये वगैरे बसून चर्चा जर करत असतील, व ती पण चर्चा फक्त पहा, महाराष्ट्रातील जी जनता आहे त्यांचे सोल्युशन, म्हणजे शेतकरी आत्महत्या किंवा पिकांची नुकसान भरपाई वगैरे जी आहे त्या गोष्टींवर वगैरे ते होत नाहीये, तर ते दुसऱ्या प्रकरणावर, म्हणजे ज्या पद्धतीने सुशांत सिंग राजपूत, दिशा वालिया केस वगैरे तशा प्रकरणावर वगैरे 126 तास वगैरे अशा पद्धतीने चर्चा होत आहे. ते पण अगदीच अनप्रोडक्टिव्ह वगैरे आहे, हे आपण इथं बेसिकली सांगू शकतो. कारण पहा, जे विधानसभेचं अधिवेशन वगैरे जे असतं ते राज्यातील राज्यातील जे प्रश्न वगैरे आहेत त्या संदर्भात चर्चा वगैरे व्हायची असते, न की म्हणजे अन्य राजकीय वगैरे तिथं वर्तन वगैरे व्हावं. ओके, परंतु आपल्याला माहिती आहे ज्या पद्धतीने शिंदे गटांवर वगैरे घोषणाबाजी होते, 50 खोके वगैरे त्या पद्धतीने, मग ते तिथे जास्त प्रबद्धतीने वगैरे पाहायला मिळतं. त्यामुळे जे कामकाजाचे तास आहेत ते अगदीच खालावत आहेत, हे आपल्या इथं बेसिकली सांगता येतं. म्हणजे आता पहा, हे 2021ची आकडेवारी वगैरे कशामुळे कमी झालेली आहे, तर ते कोविडमुळे ती आकडेवारी वगैरे कमी होती, व इकडे 2022 मध्ये ही वाढली, कारण कोविड आता सध्याला नाही त्यामुळे. ओके, परंतु जर तुम्ही 1960 पासूनचे जे आकडेवारी वगैरे जर पाहिलं तर ती अगदी वाढलेली असेल, याबद्दल मी शाश्वती तुम्हाला देऊ शकतो. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. इथून दुसरी न्यूज वगैरे काही कामाची नाही आहे. त्यानंतर करिअर वृत्तांत गरजेचा नाही आहे. क्रीडा न्यूज आहेत पहा, त्यानंतर इथून पण गरजेची नाही. हां, त्यानंतर येथील क्रीडा न्यूज आपल्यासाठी गरजेची आहे. तर भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा पी.टी. उषा यांचा दावा आहे की 2036 मध्ये ऑलिम्पिकच्या यजमानपदासाठी भारत सज्ज. ओके, प्रश्न येऊ शकेल यूपीएससी, सीएपीएफ, सीडीएसला वगैरे की 2036चं यजमानपद वगैरे कुठे आहे. ते अद्याप ठरलेलं नाही आहे, म्हणजे भारताकडे ते यजमानपद अद्याप आलेलं नाही आहे. तरी देखील जर कदाचित भावी काळात वगैरे जर भारताकडे ते आलं तर 2036चं येऊ शकेल. त्यासाठी तुम्ही हे पॉईंट लक्षात ठेवू शकता. ओके, त्यानंतर पहा, लोकसत्ताचं मिनी मॅगझिन आहे लोकरंग, हे गरजेचं नाही. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र हे इथं संपतं. त्यानंतर आपण सुरुवात करूयात आजचं द हिंदू. आजच्या द हिंदूमध्ये पण पहा काही बातम्या वगैरे नाहीत, कारण आज संडे आहे. संडेला द हिंदूमध्ये एडिटोरियल वगैरे येत नसतं. त्यामुळे पहा 2-3 न्यूज आहेत त्या आपण पाहून आजचं इथं वृत्तपत्र वगैरे थांबूयात. तर पहा, रामसार साईट इन स्पॉटलाईट, म्हणजे केरळमधील जे रामसार साईट वगैरे आहेत त्याबद्दल इथं देण्यात आलेलं आहे. परंतु तुम्हाला यूपीएससी प्रश्न डायरेक्टली हे येणार नाही की कशा पद्धतीने म्हणजे या रामसार साईटबद्दल वगैरे विश्लेषण वगैरे करा, असा प्रश्न यूपीएससी विचारणार नाही. परंतु प्रिलिमला प्रश्न अशा पद्धती येईल की ही रामसार साईट वगैरे कुठली आहे वगैरे. ओके, त्यासाठी पहा, केरळमधील जे रामसार साईट वगैरे आहेत ते प्लीज तुम्ही एकदा डिटेलमध्ये वगैरे पाहून घ्या. ओके, त्या गरजेचे आहेत 2023च्या प्रिलिमसाठी. त्यानंतर रूट्स कनेक्ट मेघालया व्हिलेज पहा, यावरती 2016 मध्ये यूपीएससीने प्रश्न विचारून गेलेला आहे की जे पहा अशा पद्धतीने ब्रिज, म्हणजे नदीवरील लाकडी पूल किंवा जे झाडाचे अशा पद्धतीने बुंद्या वगैरे असतात यापासून जे ब्रिज वगैरे कुठे आहेत, तर राज्य आहे ते मेघालय आहे. ओके, हे बेसिकली तुम्ही लक्षात ठेवा. बाकी त्यानंतर आणखीन न्यूज, दुसरे न्यूज वगैरे काही नाही आहेत. ओके, तर अशा पद्धतीने आजचं द हिंदू जे वृत्तपत्र आहे आपण इथं थांबवलं तरी चालेल, कारण यातून दुसरे न्यूज वगैरे काही महत्त्वाच्या वगैरे नाही आहेत. त्यानंतर टेक्स्ट आणि कंटेक्स्ट पण आलेलं नाही व एडिटोरियल पण आजच्या द हिंदूमध्ये वगैरे नाहीत. त्यामुळे आजचं वृत्तपत्र आपण इथेच थांबूयात. आय होप तुम्हाला सर्व काही बातम्या वगैरे समजलेल्या आहेत. याबद्दल काही शंका, काही सजेशन वगैरे असतील तर तुम्ही नक्की मला विचारू शकता. धन्यवाद.